मला असं वाटतं की जून महिन्यामध्ये खूप चांगल्या लोकांचे वाढदिवस आहेत. म्हणजे सगळ्यात महिन्यात चांगल्या लोकांचे वाढदिवस असतात. आणि आता 8 तारखेलाच शर्मिला वहिनींचा वाढदिवस झाला. 13 तारखेला आदित्यचा वाढदिवस आहे. आदित्यचा झाला की उद्या राजसाहेबांचा वाढदिवस आहे. आणि त्याच्यामुळे ठाकरे कुटुंबाशी आमचे एक ऋणानुबंध आहे. आणि त्यामुळे येणारी भविष्यातली पिढी आहे. अमितजींचा वाढदिवस आत्ताच होऊन गेला आणि येणाऱ्या भविष्यातल्या पिढीला शुभेच्छा देणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं काम आहे. आणि म्हणून मुद्दाम त्यांना मी शुभेच्छा द्यायला आलो, जेणेकरून येणारा भविष्यकाळ हा उज्ज्वल महाराष्ट्रासाठी असेल अशी माझी अपेक्षा आहे. आणि तरुण पिढी ही भविष्यात उत्तम प्रकारचं काम महाराष्ट्रासाठी करतील आणि समाजासाठी करतील, लोकांसाठी करतील. यासाठी अशी वेल एज्युकेटेड तरुण मुलं पुढं येणं ही समाजाची गरज आहे. नाहीतर आता काय चाललं ते सगळं पाहतात. आणि म्हणून मुद्दा मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलो. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शुभेच्छा देण्यासाठी देताना असं म्हटलंय की शिवसेनेचं भविष्य अशा प्रकारचा उल्लेख केला आहे. तुम्ही कशा पद्धतीने पाहता? नाही, खरं आता ठाकरे कुटुंबामध्ये ही जी तरुण मंडळी आहे याच्याकडे लोक तशा दृष्टिकोनातून बघतात. ते चुकीचं काहीच बोललेलं नाही. आणि म्हणून मी तेच म्हणालो ना, भविष्यामध्ये हीच मंडळी पुढे येणारी आहे. आणि अशा तरुण मुलांनाच शुभेच्छा देणं आमचं काम आहे. आणि म्हणून या भविष्यामध्ये तर आता अमित ठाकरे काय, आदित्य ठाकरे काय, किंवा तेजस ठाकरे काय, ही उर्वशी आमची, हे सगळे ठाकरे फॅमिलीची मुलं आहेत आणि ती पुढे यायला पाहिजे. आणि म्हणून हे भविष्यच आहे असंच म्हणाल तर चुकीचं. मागील काही दिवसांपासून मराठी विरुद्ध जैन असा वाद पाहायला मिळतो. आता सुद्धा आज दादरमध्ये काही दिवसांपूर्वी घाटकोपरमध्ये पांढऱ्या पट्ट्या चातुर्मास येतो म्हणून मारल्या जातात. त्याला कुठेतरी मराठी लोकांनी विरोध केला. आज मला असं वाटतं की ह्याच्यापूर्वी असं काही नव्हतं. त्यामुळे पूर्वीपासून जे चालत आले तेच असलेलं बरं. जे सलोखा आहे तो सलोखा समाजातला कोणत्याही घटकाने बिघडवला नाही पाहिजे. मग तो वैयक्तिक असो किंवा समाज घटक असो, त्याची काळजी सरकारने घेतलीच पाहिजे. वैयक्तिक मी म्हणून काळजी घेतली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.